नमस्कार मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता जे काही वाद चाललेला आहे ना, ते वाद मिटवण्याचं काम जीवा आणि काव्य करणार आहे. जीवा आणि आता काव्य एकत्र येऊन दोन्ही घरांना एकत्र आणणार. तसेच पार्थ आणि नंदिनीच्या मनामध्ये जो काही राग आहे तो सुद्धा ते शांत करणार आहे. तर कसं चाला जाणून घेऊया. आता तर जीवा काव्याला फोन करतो आणि तिला म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आपण बाहेर भेटूया. काव्यही कसलाही विचार न करता म्हणते, हो ठीक आहे, मला लोकेशन पाठव, मी येते. दोघंही एकमेकांना भेटण्यास खूप उत्सुकता असतात आणि भेटायला जातात. भेटल्यानंतर जीवा सांगतो की त्याची परिस्थिती कशी आहे, त्याला नंदीची किती आठवण येते. रमेश सांगते, मलाही पार्थची खूप आठवण येते, मी कसं बसं दिवस काढण्याचा प्रयत्न करते, पण मला पार्थशिवाय करमत नाही आहे. तर दोघंही म्हणतात, आता आपण एक काम करायचं की आपण ह्या दोघांचा राग घालवून यांना आपल्यापर्यंत परत कसा आणता येईल ना, ह्याचा प्रयत्न करायचा. दोघंही हात मिळवणी करतात. तर लगेच जीवा म्हणतो, तू एक काम कर, तू आता परत पुन्हा घरी राहायला ये. काव्या म्हणते, हो, पण तसं केल्याने काही होईल का? जीवा म्हणतो, नक्कीच फरक पडणार आहे, तू आजच आपल्या घरी राहायला ये. तर इकडे मालिनी देवपूजा करत असते आणि देवपूजा करताना ती म्हणते, घरातील लक्ष्मी घरात राहू दे, बाहेरची लक्ष्मी ही घरात येऊ दे. तेवढ्यात लगेच काव्या दारामध्ये आलेली असते. ती म्हणते, काकू आली तुमची लक्ष्मी. असं म्हणताच इथे पार्थला खूप मोठा धक्का बसतो. बाबा ही कशी काय आली? रम्या आणि वसुधासुद्धा शॉक होऊन जातात. तर पार्थ पुढे जातो आणि म्हणतो, तुम्ही? तर ती म्हणते, हो देशमुख, मीच आहे, तुमची फिसकारलेली मांजर. आता हे असं ऐकल्यावरती तर सगळ्यांना शॉक असतो की काव्या इतकी फ्रेश मूडमध्ये कशी आहे. तिच्या हातात असलेली बॅग ती पारच्या हातात ठेवते आणि म्हणते, आजपासून मी इथंच राहणार आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करून घ्या. भारतातील टॉप आर्किटेक्टपैकी एक इंजिनियर आहात ना तुम्ही, असं म्हणून ती आता काकूकडे निघून जाते. तर इकडे आता नंदिनीला भेटण्यासाठी जीवा येतो. जीवा तिला मस्त असा एक फुलांचा गुफी वगैरे घेऊन आलेला असतो. तो दरवाजाची बेल वाजवतो. नेमका दरवाजा नंदिनीच उघडते. तो तिला बुके देतो. नंदिनी त्याच्याशी काहीही बोलत नाही. पण तेवढ्यात नंदिनीची आई ते सर्व बघते. ती जीवाला घरात बोलवते, त्याला चहा पाणी विचारते. तो नंदिनीशी खूप बोलण्याचा प्रयत्न करतो. आता यांची छोटीशी सुरुवात आहे, ह्यातून नक्कीच चांगलं काहीतरी घडेल अशी आपण आशा करूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.